काही मिळणार नव्हते, यायचे नव्हतं नाही, जे माझा शेवटपर्यंत नाहीचा पडा होता. पण माझ्या ह्या अतिशय जीवलग मैत्रिणी नाही, वैशाली नाही बोलत तर येणार, करुणा गेली तर ठिकाणी कोणी नाही आलं तरी आम्ही सोबतच येणारच आहोत. प्रत्येकाचं एक मैत्रिणी खूप इच्छा होती, तिची यायची इच्छा होती, पण 3 दिवस जाते म्हणून ती नाही आली. एक अशी ती मैत्रीण नाही, आम्ही एका क्लासमध्ये होतो, शाळेत नव्हतो, काहीच नव्हतो, तरी पण आमची फिरायला जाणारी सखी आहे, ती तिच्या नवऱ्यासोबत पांडिचेरीला गेली. ती शिवाय देते, तू का हा दिवस ठेवला? माझा हा दिवस म्हणजे उद्याचे वाटत नव्हतं त्यांनी शासकीय सेवेत, परंतु आजचा माझा तो दिवस आहे. मी आजच्या 30 ऑगस्ट 2001 या दिवशी आपल्या शासकीय सेवेमध्ये आश्रमशाळेमध्ये मी बेलदा या ठिकाणी जॉईन झाले. आणि योगाचा हा दिवस आहे, 23 वर्ष त्या विभागाला मी जी सेवा दिली, म्हणून हा दिवस करावा. उद्या सेवा होईल जाऊ दे, पण माझे सर्व मित्र मैत्रिणी एक आहे, ती काही साधी गोष्ट नाही. करुणा बोलली, सगळ्यांनी बोलले माझ्या संदर्भात की माणसं तो मी आधीच माणसं अक्षरे माणसं तोट आहे. मला पैसा महत्वाचा नाही, पैसा आज आहे तुला नाहीये, पण माणसं महत्वाची. एका हाकेसाठी तेव्हा येतात ते आता खरं ते नाही, ते बहाणे खूप लोकांचे असतात, त्या बहाण्याला काही अर्थ नसते, पण त्यांचं माझं असं प्रेम. आता ही लक्ष्मी आहे, लक्ष्मी माझ्या कुठल्याही प्रकल्पात नव्हते, कुठल्याही शाळेच्या संदर्भात नाही, तरी पण त्यांची आमची मैत्री. ती जी वैशाली मॅडम जी आहे ती मधील पूर्व तिथे गेली पुराण्याला, त्याच वर्षी आमची बदल झाली. पहिली बघताना म्हटलं तर धनश्री आणि मी बेलदाला आमची नोकरी लागली आणि ती मॅरिड होती, छोटंसं बाळ 5 वर्षात. मी त्याही वेळ त्याच्यावरती आजही बॅचलर आहे, पण आमचं खूप तिथे आम्ही 4 जण होतो, श्याम, प्रवीण, धनश्री आणि मी, आमचं 4 कोण होतो. ते जे 7 वर्ष तिथे आम्ही कसे काढले, आजही माझे आई बाबा मध्ये तुला रमले नाही. माझी आई आज पहिल्यांदा या लसणपूरला आली आहे. बेलद्याला इतके रमले माझ्या घरचे लोक, माझे बहीण भाऊ यायचे, माझे जावई आले आहे, मुलं आले, सर्वच आले, पण आई मात्र आज बाबामध्ये नाही. शेवटच्या क्षणी आपलं हे गाव, माझी पोरगी कशी या ठिकाणी नोकरीला लावली ते दाखवायचं आहे, म्हणून बाबांनी आईला आज आणलं. मी तर कुठेही जाते, नोकरी करायची ना, आपल्याला नोकरी आपल्या घरी भेटणार नाही का, कुठेही करायचं. तुम्हाला माझ्या कुटुंबाचं सांगते, मी ज्या कुटुंबात जन्मले ते माझं घरी कुटुंब होतं. तुम्ही कसं करेल, माझे वडील नोकरीला खूप उशिरा लागले. माझा जन्म 67चा आहे, 1567चा जन्म आहे. त्यावेळेस माझे आई वडील नोकरी करणारे, रोज मजुरी करणारे, एका गावात दुसऱ्या गावाला स्थलांतरित होऊन कामं करणारे, असे काबाडकष्ट करणारी माझी आई वडील. अशा काळामध्ये माझा जन्म झाला. मग मला विविध ठिकाणी जाऊन कामं करायची. त्यानंतर माझ्या चंद्रपूर परिसरामध्ये भद्रावतीमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी आली आणि ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये माझ्या बाबाला नोकरी लागली. तुम्हाला सांगते, मला इतका अभिमान नेहमी होते की खूप लोक शिकलेले असतात, तितके नॅरो माइंडेड असतात. माझा बाप 4था वर्ग शिकलेला आहे, पण त्या वेल एज्युकेटेड लोकांपेक्षाही माझा बाप खूप प्रोग्रेसिव्ह थिंकिंगचा आहे. मला कुठलंच बंधन नाही, मी कुणासोबतही कुठे गेली इतक्या लोकांसोबत वावरते. रात्री बेरात्री मी फिरतो, पण कधीच माझ्या बापाने असं नाही म्हटलं की तू त्या माणसासोबत त्या मुलासोबत का फिरते. इतकं फ्रीडम मिळालं आहे. मी माझ्या आयुष्याची 40 वर्ष घराच्या बाहेर आहे. एक मुलगी जेव्हा 40 वर्ष घराच्या बाहेर असते ती साधी गोष्ट नाही आहे. आधीच मी नोकरी करत होती, शिकण्यासाठी मी 10वी झालं, 84 पासून घराच्या बाहेर, तर माझं संपूर्ण आयुष्य बाहेर गेलं. काही क्षणासाठी मी माझ्या कुटुंबामध्ये जाते आणि त्यांना हवा तेवढा वेळ देतो. आता अनेकांचे प्रश्न आहेत की तू कुठे राहशील. आता मला 2 ठिकाणी, भद्रावती आहे आणि नागपूर आहे, आणि त्याचबरोबर माझा हा मित्रवर्ग आहे. मी यांना नाही सोडू शकत. मी कुठे जरी राहिली, भद्रावतीला राहिली किंवा नागपूरला राहिली, तरी मी यांच्या सोबत राहील. यांनी फक्त एक फोन करायचा, कुठे आहे घेतं का, मी कधीच नाही म्हणत नाही. कारण सहवास खूप महत्वाचा असते आपल्या लोकांचा. आपण आपल्या कुटुंबासोबत नेहमीच राहतो, आपण आपल्या कुटुंबाला कधीच सोडत नाही, कारण ती फार मोठी आधाराची बाजू असते. त्यांच्याशिवाय माझं अस्तित्व नाही. माझे आई बाबा आहेत, आई बाबांनी आपल्याला जगायला शिकवलं, लहानाचं मोठं केलं. आज जी काही आहे ना ती माझ्या आई वडिलांनी. माझ्या आई वडिलांनी म्हटलं तर इतर पालकांसारखं नाही, झालं की शिक्षण, नोकरी कशाला करायचं, लग्न कर आणि सासरी जा, असं जर म्हटलं तर आज मी मात्र स्वतंत्र करिअर सुरू नसतं. मी सुरेखा देशमुळे पण खूप वावरली होती. मी सुरेखा देशमुळे वावरते माझ्या आई वडिलांमुळे, कारण त्यांनी मला बंधनं नाही. मी आजही कुठे जर गेली तरी मला जायचं आहे, बाबाला आईला सांगितली चालली जाऊ का, हा शब्द मी कधीच करते बाबाला. माझ्या आई बाबांच्या समोरच सांगत आहे, मी कधीच जाऊ का विचार.
मी इथे चाली, हिच्यासोबत चाली, धनेशीसोबत चाली, करुणासोबत चाली, कोणासोबत चाली, मी प्रत्यक्ष सांगते मला जायचं तिथे सांगते. आणि ते सुद्धा विरोध करत नाही, कधीच असं नाही म्हणत की तू इथे का जाते म्हणून. कारण त्यांना माहिती की ज्यांच्यासोबत मी जात आहे त्यांची त्यांना माहिती. मी जेव्हा धनेश्वरसोबत बेजार होती, तिच्या आई वडिलांना असं वाटायचं की श्यामची बदली झाली तर चालेल, प्रवीणची बदली झाली चालेल, पण सुरेखा आणि धनश्री या मात्र सोबत राहिल्या. माझ्या मित्राची श्यामची इच्छा होती. श्याम इथे या कसरसोला ज्युनियर कॉलेजला ज्या 99 ओपनिंग झाली तेव्हा त्यांनी हे सर तासिकाचं काम, पण आज त्याच्याकडे 4 दिवसांना तो येऊ शकला नाही. आता 7 वर्ष धनेशाने किंवा भावाची काढली. तिचं आजारपण असो, डिलिव्हरी असो, माझा आजारपण असो, ऑपरेशन असो. माझा ऑपरेशन तेवढे सांगते धो पाऊस होता. 16 ऑक्टोबर 2005 ची गोष्ट. इतका धो पाऊस की दोन्ही माणसं धनश्री आणि श्याम तेवढ्या पावसामध्ये चंद्रपूरला. काही गरज नव्हती, तरी पण त्या प्रेमाखातर तेवढ्याच नाही. आणि माझी आत्या मात्र त्या दिवशी तिथे असून ती आपल्या गावाला, याला म्हणतात माणसाचं आपलं पण सोबत नाही बदलीत झाली. कारण आपण शासकीय, आपण नेहमी म्हणतो शासकीय माणसाचा आल्याचा आनंद नाही, हे गेल्याचं दुःख. तिला सोडून मी दिली. मी 1 वर्ष बेजायला राहिली. त्याच्यानंतर मी मधीत मला भेटली करुणा. त्यानंतर शंभरकर सर आणि मी हे त्रिपुटीतून आलं. शंभरकर सर, निमे सर, सोबे हे त्रिपुट कसनपूरवरून मधीतपूरला पोहोचलो. मी बेजावरून मधीतपूरला आमचे तिथे खूप छान रिलेशन. मी जेव्हा मधीतपूरला जर गेले, मला उशीर झालं तर माझा हक्काचं घर म्हटलं तर शंभरकर. मी तर कुणाकडे थांबत नाही. गोंदियाला थांबायचं म्हटलं तर माझं शंभरकर सरांच्याकडे जाऊ. मला नागपूरला फ्लॅट नसताना धनेश होतो. त्याने हो म्हणजे नागपूर असताना मी नातेवाईकाकडे गेली नाही, कारण त्यांचं काही आपल्याकडे नव्हतं, पण धनेशीच्याकडे जाऊन राहिली. त्याच्यानंतर करुणाकडे माझा तो फ्लॅट उशिरा झाला 2010. पण असं नातं इतकं जवळचं निर्माण झालं. सरांसोबत अक्षरशः मी 7 वर्ष राहिली. मी आधी सांगितले की जेव्हा मध्ये सोडलं सरांच्यासोबत रडले. कारण नातं जेव्हा झालं त्यांचा दादा मुलीच, पण आम्ही दोघे एकमेकाला बहीण म्हणून होतो. मग सख्खा बाबा चुलत भाऊ नाही, भाऊ आणि बहिणीचे नातं इतकं निर्माण झालंय. तिथून मग हा प्रवास झाला. आम्ही श्रीलंकेला पोहोचलो. धनश्री, करुणा आणि मी तिघी श्रीलंकेला पोहोचलो. पहिला दौरा धनश्री आम्ही नागपूर रजिस्ट्रेशन लावतो. तिला फोनवर येत आहे, उद्या काउन्सिलिंग आहे. मी प्रवासाला निघाली, कल्पक्षापर्यंत पोहोचले. शंभरकर सरांचा फोन आहे की उद्या काउन्सिलिंग आहे. सर आता मी निघाले श्रीलंकेला, तुम्ही सांभाळा. पण सांभाळणार होते, पण मागे कोणत्या समोर कोणाचं चालत नव्हतं. जसं आम्ही अनदादा पूरला पोहोचलो तसंच कळलं की माझी बदली कसनसूरला झाली. कसनसूर नाव ऐकलं होतं, सरांमुळे ऐकलं. 3 दिवस रडले मी. खरंच त्यांनी त्या ट्रेनमध्ये 3 दिवस रडले. पण नंतर स्वतःला ठरवलं मी आली कशाला, अभ्यास करायला. करुणाने म्हणजे नुसतं फिरायला द्यायचं. इथे आपण जातो आहे बौद्ध संस्कृती कशी आहे श्रीलंकेची, त्याचा अभ्यास करण्यासाठी जातो. आणि म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि मग तिथे मात्र स्वतःला पूर्ण बदललं नाही, एन्जॉय करायचा आणि तिथे जाऊन जॉईन व्हायचं. आणि मग इथे मी जॉईन व्हायला 2015ला अगदी आल्यानंतर मी जेव्हा मोबाईल पाहिल्यानंतर बघते तर रोडेच नव्हतं. तेव्हा मी स्वतःला म्हटलं की तडीपार झाली. कारण तडीपार येण्यासाठी की माझ्या सगळ्यांपासून मित्रमैत्रीपासून कुटुंबापासून अगदी अलिप्त, कुठलाच फोन कॉल नाही, काहीच नाही. काही झालं तरी संपर्कात नाही राहणार आपण, त्याच्यावर तडीपार म्हटलं. पण इथे जेव्हा मी बघितलं, इथे सविता शेट्टी नावाची तरुण होती, 20-21 वर्षाची होती. आणि एक अधीक्षिका होती सुषमा निवर म्हणून, आता कवड्यातला आहे. तर या 2 पोरी तरुण पोरींना पाहायला गेले. म्हटलं अरे मी तर घाटघाटचं पाणी पिऊन आले, मी घाटघाटचं पाणी पिऊन आले तर कशाला घाबरते. आणि मी याची किती बाई मोठी आहे. मग स्वतःला इथे आपण राहू शकतो, नोकरी करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. कसे महिन्यात कर्ज जायचं असतं. त्यामुळे मी इथे 9 वर्ष नोकरी केली. जाण्याचा येण्याचा प्रॉब्लेम होता, पण त्याच्यावर आम्ही मात केली. कोरोना कालावधीत खवशी सर आणि मी थोडे सर आणि प्रतिभा, अरे यार काय आमचा तो प्रवास होता. आयुष्यामध्ये आठवणीत नाही ना मला तो. कुठे कुठे चाललो, कोणत्या मार्गाने चाललो, पण पोहोचायचं, पुन्हा यायचं. कारण ते इतके दिवस खेळीमेळीचे झालेले आहेत. आणि असं वाटतं की हे खेळीमेळीच्या दिवसामध्ये परत पुन्हा येतील की नाही. कारण शास्त्रीय निवृत्त झाल्यानंतर परत पुन्हा शास्त्रीय येणार नाही. आणि आता येऊच नाही पटत नाही. खरंच सांगते, एक विशिष्ट वय झालं की
ती जी वाट पाहते त्याला आपल्याला हातभार लावायचंय, तिथे पुढे जायचंय. आपली तिथे गरज आहे, ती गरज जी आहे ती पूर्ण करायची. म्हणून मी सरांना म्हटलं ऑफिसरांना, सर मी त्या मीटिंगला नाही शकत, पण नंतर मात्र मी तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी तुमच्यासोबत एक नव्हे. कारण आपण पण नाही दुसऱ्याकडे काय अपेक्षा करणार आहे. आपण पुढे जाणे आवश्यक आहे. आपण एकमेकाला सहकार्य करणे आहे. आधार दिल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. म्हणून मी सेतू संघटनेशी बांधील आहे आणि आयुष्यभर बांधील राहील. कारण एक हात दिली तुम्ही नक्की. मी भद्रावतीत जरी असेल तरी मी नागपूरला येईल आणि नागपूरचा जो मार्ग असेल आमच्या चंद्रपूर आहे गाभरायला तर तिथून येईल. म्हणजे कुठेही जरी असेल तरी मी येईल आणि तुमच्यासोबत मी खरंच आयुष्यभर राहील. आणि मी तुम्हाला खरंच धन्यवाद देऊ की नको देऊ, कारण धन्यवाद हा खूप मोठा परका शब्द आहे. तर तुम्ही माझे आहात आणि माझे आहात म्हणून तुम्ही येते आहात. जर तुमचं माझ्यावर प्रेम नसतं किंवा माझं तुमच्यावर प्रेम नसतं तर तुम्ही कधीच नसतं. माझे कुटुंबही या ठिकाणी योगाकडे म्हणतात मला आपल्या कुटुंबाला यायलाच पाहिजे. आणि माझे कुटुंब आले आणि माझा हा जो फ्रेंड सर्कल सगळ्यांना म्हटलं बापरे केव्हा मी तर सारखी कळत वाट पाहतो कधी येते तो कुठे किती आहे कुठे पोहोचला. जेव्हा कौशली सरांचं अहेरी म्हणणं झालं संपला कॉल होतं लागत गाईने मी धनश्रीची कॉन्टॅक्ट मध्ये होती. कुठे ग मी म्हणजे हो इथं जाऊ अहेरीचं अहेरीतून आता 3 वाजता केव्हा ना मी हेमंतचा भामरागड हे आज निसर्गाचं आहेच करताना आपल्याला. मी म्हणते की माझ्या तेतुबेच्या घरामध्ये कुठलाही प्रोग्राम असताना पाऊस येत नाही, पण आज मात्र त्याने आपली हजेरी लावली. आवश्यक आहे पाऊस, निसर्गाची मदत केली आहे, निसर्ग मदत करताय असं. पण खरंच तुम्ही आलात, मला खूप खूप बरं वाटतं. आणि माझा 23 वर्षाचा प्रवास इथे संपतो आहे, पण मी तुमच्यासोबत नेहमी जाईल ही ग्वाही देतो. आणि आपल्या सर्वांची